ही रेशन कार्ड आता बंद होत आहेत, याची छपाई करणं बंद होत आहे आणि यांचं वाटप करणं सुद्धा बंद होत आहे आणि याबाबतचा निर्णय आपल्या सरकारने घेतलेला आहे। आता हा निर्णय का म्हणून घेतला गेला, लोकांचा यामुळे काय फायदा होणार आहे, सविस्तर माहिती समजावून सांगणार आहे। त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, कामाचा आहे आणि चॅनलला पहिल्यांदा भेट दिली असेल तर सबस्क्राइब करून टाका। असेच कामाचे व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन येत असतो। मी अविनाश तिरमले। व्हिडिओला सुरुवात करूया। तर फिजिकल रेशन कार्ड म्हणजेच कागदाचे रेशन कार्ड छपाई करणं आणि वाटप करणं बंद होत आहे आणि यामध्ये पिवळे असो, केशरी असो, पांढरे असो सर्व रेशन कार्ड बंद होत आहे। याचा अर्थ छपाई करणं आणि वाटप करणं बंद होत आहे। आणि आता लोकांचा फायदा काय होणार आहे, तर तुम्हाला जर का नवीन रेशन कार्ड काढायचं राहिलं तर तुम्हाला तहसील कार्यालयात जाऊन फॉर्म भरावा लागायचा आणि अशा प्रकारचं रेशन कार्ड भेटायचं आणि त्याला खूप दिवस लागायचे। परंतु आता तुम्ही जर का नवीन रेशन कार्ड काढत असाल तर तुम्हाला काही तासातच तुमचं रेशन कार्ड भेटून जाईल। तसेच तुमचं जर का रेशन कार्ड फाटलं, तुटलं, खराब झालं तर तुम्हाला तहसील कार्यालयाच्या चक्रा माराव्या लागायचा। ज्यांना समजायचं नाही त्यांना फॉर्म भरावा लागायचा आणि 4-5 दिवसात कुठेतरी जाऊन ते फिजिकल रेशन कार्ड भेटायचं। परंतु आता सर्व डिजिटल युग आहे। तुम्ही पॅन कार्ड, आधार कार्ड, रेशन कार्ड किंवा ड्रायव्हिंग लायसन्स सर्व प्रकारची डॉक्युमेंट आता डिजिटली उपलब्ध आहेत, ई स्वरूपात उपलब्ध आहेत। त्याच प्रकारे आता रेशन कार्ड सुद्धा ई स्वरूपात तुम्हाला भेटेल। समजा तुमचं जर का रेशन कार्ड हरवलं तर तुमचा आधार कार्डला रेशन कार्ड आता लिंक असतं। तुम्ही आधार कार्डचा नंबर किंवा रेशन कार्डचा नंबरचा वापर करून तुमचं ई रेशन कार्ड कुठेही डाउनलोड करू शकता आणि त्याची प्रिंट काढू शकता। आणि महत्त्वाचं म्हणजे ते जे डाउनलोड केलेलं ई रेशन कार्ड असेल तर ते प्रत्येक ठिकाणी गृहीत धरण्यात येणार आहे अधिकृतपणे। कुठल्याही सरकारी योजना किंवा कुठे तुम्हाला ते रेशन कार्ड लागत असेल तर ई रेशन कार्डची प्रिंट तुम्ही तेथे आता वापरू शकता। आणि याच कारणास्तव अशा प्रकारचे फिजिकल रेशन कार्ड आता आपलं सरकार पूर्णपणे बंद करत आहे, त्याची छपाई करणं बंद करत आहे। पण अजून तुमच्या मनात अशी शंका येईल की आमच्याकडे तर अशा प्रकारचे रेशन कार्ड आहेत, मग ते पण अमान्य होतील का? तर तसं नाहीये। जे नवीन रेशन कार्ड धारक असतील किंवा ज्यांचे रेशन कार्ड फाटले, तुटले, ते जर आता अर्ज करतील तर त्यांना असे रेशन कार्ड भेटणार नाही, त्यांना ई स्वरूपातले रेशन कार्ड दिले जातील। आणि तुम्ही जर का तुमच्या गावात किंवा शहरात पाहिलं तर खूप जणांना तशा प्रकारचे रेशन कार्ड आता वाटप केले जात आहेत, परंतु हे आता सक्तीचे करण्यात आलेले आहे आणि हा खूप चांगला निर्णय आहे। कारण रेशन कार्ड जर खराब झालं किंवा काढायचं म्हटलं तर खूप डोक्याला टेन्शन असतं। डॉक्युमेंट जोडा, फॉर्म भरा, ऑनलाईन अर्ज करा आणि खूप दिवसांनी ते रेशन कार्ड भेटायचं। आता खूप सोपी पद्धत झाली आहे। तुम्ही कुठूनही सायबर कॅफेवरून फॉर्म भरून तुमचं रेशन कार्ड आता डाउनलोड करू शकता। आणि महत्त्वाचं म्हणजे आपला कागद वाचेल आणि कागद हा झाडांपासून तयार होत असतो, तेवढी झाडं सुद्धा वाचतील, काही प्रमाणात का असे ना, परंतु पैसा वाचेल सरकारचा आणि तो पैसा सरकार काही नवीन उपाययोजना करण्यासाठी आपल्याकरता येथे वापरू शकते। हा निर्णय खूप महत्त्वाचा होता, मला तरी आवडला। तुमचं मत काय आहे कमेंट करा। हा व्हिडिओ तुमच्या मित्र परिवारामध्ये शेअर करून चॅनलला सबस्क्राइब आणि अजून फॉलो केलं असेल तर फॉलो करून टाका। मी अविनाश तिरमले, पुन्हा भेटू अशाच एका महत्त्वाच्या व्हिडिओमध्ये। तोपर्यंत गुड बाय।